स्वामी भक्तांचे अनुभव भाग 20. बुवा महाराज स्वामी म्हटलं म्हणजे काही मागणाऱ्यांची वर्दळ असायचीच. त्यामध्ये संतती व्हावी म्हणून प्रयत्नशील असणारे अपवाद कसे ठरतील. तसेही अनेक श्री स्वामींकडे येत असत. श्री स्वामींचा सहवास सुदैवाने मिळाला होता. त्यामुळे येणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांना मी ओळखू लागलो होतो. येणाऱ्याचं काम, त्यावर श्री स्वामींनी सांगितलेला सुचवलेला उपाय आणि त्याचा परिणाम अशा प्रकारे संपूर्ण अथपासून इतीपर्यंतच्या गोष्टी बघण्याची संधी मला मिळाली होती. त्यामुळे निश्चित उदाहरणं नावानिशीवर सांगून मी माझ्या शंका स्पष्टपणे मांडू शकत होतो. त्या दिवशी एक गृहस्थ सपत्नीक संतती व्हावी म्हणून श्री स्वामींकडे आले होते. नेहमीचे सर्व सोपस्कार झाल्यावर मूळ मुद्द्यावर श्री स्वामी आले. श्री गुरुचरित्रापासून श्री नवनाथ कथासारपर्यंत प्रत्येक पोथीत प्रसादाने झालेल्या संततीच्या गोष्टी श्री सांगत होते. त्या वेळची गरज, त्यांचा सांगणाऱ्यावरील विश्वास, उपासनेवरील निश्चल निष्ठा वगैरे समजावून देणं चालू होतं. नंतर श्री गुरुचरित्रात लिहिल्याप्रमाणे एक असोला नारळ म्हणून सौंच्या ओटीत घातला. नंतर ते युगुल आनंदाने निघून गेलं. ते गेलं पण मला विषय देऊन गेलं. अगदी याचप्रमाणे प्रसाद देऊन अमुक तारखेपासून दिवस मोजा असं सांगून घडूनही आल्यानंतर ती दाम्पत्य नवजात अर्भकाला घेऊन दर्शनाला आलेली मी पाहिली आहेत. लग्न होऊन 15-15, 20-20 वर्ष झालेली सुद्धा होती. तसंच अगदी असाच प्रसाद देऊनसुद्धा 4-5 वर्ष झाली तरी अद्याप त्यांना संतती झालेली नाही असेही मी पाहिले आहेत. म्हणून सदर जोडपं जाताच मी श्री स्वामींना मुद्दामच विचारलं, काय नुसताच प्रसाद की निश्चित परिणाम? स्वामी म्हणाले, का? तुला शंका का आली? का येऊ नये? श्री अमुक अमुक यांना प्रसाद देऊन इतकी वर्ष झाली, अजून काहीच परिणाम नाही म्हणून विचारलं. तसं काही नाही. सांगण्यावर विश्वास ठेवून श्रद्धेने वागलं तर निश्चित त्यांचं काम होईल. हे चांगलं आहे, म्हणजे दोन्ही बाजू तुम्हाला मोकळ्याच. त्या कशा काय? मी म्हणालो, समजा मूल झालं तर म्हणावं, बघ माझ्या प्रसादामुळे आणि सांगण्याप्रमाणे मूल झालं. बरं न झालं तर म्हणावं, श्रद्धा नाही. असला धंदा मला सुद्धा करता येईल. श्री स्वामी म्हणाले, बघ हो, मग मागे येशील. मी म्हणालो, मी कशाला मागे येऊ? काही झालं तरी मी नामानिराळाच. ते राहू दे. पण मला सांगा की श्री अमुक अमुक यांच्या बाबतीतच का? श्री अमुक अमुक यांना गुण आला तो कसा गुण आला? तुम्हाला कसं समजलं? इतरांना का नाही आला? गुण येणार नाही हे तुम्हाला का समजलं नाही? समजलं होतं तर प्रसाद का दिलात? संतती देण्याचं खरोखरच तुमच्याजवळ आहे का? असेल तर त्याचा प्रत्यय प्रत्येक वेळी सातत्याने न चुकता का येत नाही? तसं सामर्थ्य तुमच्याजवळ नसल्यास तुम्ही त्यांना का फसवता? खोट्या आशेमागे धावाधाव करायला का लावता? श्री स्वामी म्हणाले, अरे आशा ही नेहमीच खोटी आणि फसवी असते. दुसरं म्हणजे येणाऱ्यांची फसवणूक व्हायला तुम्ही माझ्याकडे या म्हणून सांगायला काही मी गेलो नव्हतो. मी म्हणालो, या पळवाट आहेत, प्रश्नांची उत्तरं नव्हेत. मला हवीत खरीखुरी उत्तरं. त्यावर श्री स्वामी म्हणाले, त्यासाठीच सांगतोय. मी माझ्या सामर्थ्यांची जाहिरात अगर उपयोग कधीच करत नाही. करून विशेष फायदा नाही. कारण ब्रह्मलिखिताविरुद्ध योग्याने देखील काही करू नये असा दंडक आहे. आम्ही केली तर करतो रदबदली, जामीनकी. संतती होण्याच्या त्याच्या अदृष्टात आडवे येणारे अडथळे जरा स्टे ऑर्डर आणून थांबवून धरतो. मूळ अडचण दूर करण्याचा प्रयत्न अन्य उपासनेच्याद्वारे करतो. त्या प्रयत्नात आलेली व्यक्ती मनातून किती साथ देईल त्यावर परिणाम अवलंबून असतो. म्हणून म्हटलं की ज्यांची श्रद्धा विश्वास असेल तसं घडेल. मग मी विचारलं, पण श्री अमुक अमुक हे आपण सांगितलेली प्रत्येक गोष्ट मनोभावे सर्व शक्तिनिशी करणारे, मग त्यांना गुण का नाही आला? श्री स्वामी म्हणाले, तू तर अगदी खनपटीलाच बसलास. बरं तर आपण एक एक केस विचारात घेऊ. प्रथम श्री अची केस. या बाबतीत डॉक्टरीशास्त्रानुसार पुरुषामध्ये थोडा दोष आहे. तरीसुद्धा त्यांचे प्रयत्न बरेच निष्फळ होत असले तरी नेहमीच निष्फळ ठरत नाही. केव्हा तरी योग येतो. पण यांच्या बाबतीत अडचण आहे ती दुसरीच. त्यांना अपत्यसंभव होईल
त्यावेळीच योग असे आहे की एक आई अगर बाप जाणार आहे. त्यामुळे त्यांची अपत्याची मागणी असून मी आशीर्वाद प्रसाद दिला असून देखील मीच तो काल पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे. ते निराश झाले नाहीत. प्रयत्नाने उपासना चालू ठेवली तर उशिरा हे आत्ता सांगितलेले अशुभ योग टळतील. त्यावेळी संतती झाली तर काही हरकत नाही, मग सर्व ठीक होईल. मी म्हणालो, पण तोपर्यंत निराश होऊन काही अनिष्ट तर घडणार नाही ना? त्यावर श्री स्वामी म्हणाले, त्यासाठीच जागरूकतेने उपासनेकडे ते कसे चिकटून राहतील याकडे माझं लक्ष आहे. त्यांना निराश होऊ न देता त्यांचं अंतिम कल्याण साधताना ऐहिक सुखासमाधानाची राखरांगोळी होऊ नये म्हणून तर मला तारेवरची कसरत करावी लागते. करणं भाग आहे. नाही तर एक स्त्री तरी बिघडते किंवा पुरुष निराश होऊन अन्यत्र सुख शोधू लागतो. त्यावर मी विचारलं, मग त्यांना कालासंबंधी तसं स्पष्ट का सांगत नाही? श्री स्वामी म्हणाले, त्यांना सर्व समजलं तर वृत्तीत बदल होऊ न देण्याचं मुख्य तंत्र त्यांना जमणार नाही. त्यांना एकदा मुलं होऊ लागली की आडलांसारखी होतील, पण तोपर्यंत त्यांचे आणि त्यांच्याकडून करून घेतलेल्या उपासनेचं रक्षण करणं हेच माझं काम. ते मी काटेकोरपणे करतोय. तू सांग, हिताच्या दृष्टीने मी काय करायला हवं होतं? त्यांनी संततीकरता प्रार्थना केली. मी म्हटलं होईल, खरोखरच होणार आहे. पण मधला काळ त्यांनी धैर्यानं काढणं जरूर आहे. यात मी खोटं काय बोललो? फसवणूक कशी काय केली? यावर मी काहीच बोलू शकलो नाही. काही वेळ स्तब्धतेत गेला. मग मी जरा वेळाने म्हटलं, हे एक झालं, पण श्री ब यांच्या बाबतीत काय? श्री स्वामी म्हणाले, त्यांचं होय, त्यांची गंमत निराळीच आहे. सदर गृहस्थ ज्यांना आपले हितचिंतक मानित आहे ते त्यांच्या पैशाची आणि आपल्या स्वास्थ्याची अपेक्षा बाळगून आहेत. त्या सर्व गोतावळ्याची अशी समजूत आहे की मालकाला औरस संतती झाली तर आपला सर्वनाश, म्हणून ते सर्व सतत मालकाला मूल होऊ नये म्हणून उपाययोजना करीत असतात. ते संख्येने अधिक आहेत. हा मोठा आहे, अनेकांचा पोशिंदा आहे, हाताचा सढळ आहे. पण मूल झालं तर त्याची वृत्ती बदलेल. मी एकदा त्यांना म्हटलं, आज आहे ती संपत्ती आपल्या इच्छेप्रमाणे गोतावळ्यात सर्वांना वाटून का टाकीत नाही? माझा हेतू होता की त्यामुळे त्यांची कारस्थानच थांबतील. त्यावर ते म्हणाले, तुम्ही सांगत असलात तर वाटतो, पण आपल्या आशीर्वादाप्रमाणे वारस निर्माण झाला तर आत्ताच कफल्लक बनवून मी काय करू? त्यावरून गोतावळ्याची शंका खरी होती. त्यामुळे मीच निर्णयाला पोचलो नाही, कारण त्याच्या व्यापाची घडी आज गोतावळ्याच्या प्रामाणिक मदतीमुळे नीट बसलेली आहे. ती सर्व उद्ध्वस्त होईल. केवळ 2 व्यक्तींच्या समाधानासाठी हे सर्व झालं तरी चालेल असं अजून वाटत नाही. तुला काय वाटतं? त्यावर मी विचारलं, असा विचार केला तर तूर्त तरी काही न करणंच श्रेयस्कर. ते जाऊ दे, पण मग स्वामी श्री क यांचं कसं? श्री स्वामी म्हणाले, त्यांची अडचण निराळीच आहे. त्यांच्या पूर्वजांनी त्यांची सध्याची असलेली इस्टेट अपहाराने मिळवली आहे. त्याचा परिणाम घराण्यात कोणाला तरी काही वेळा सर्वांनाच भोगावा लागतो. मूळ मालकाचा जो आवडता प्रिय वारस असेल त्यालाच बहुधा असा त्रास होतो. हा त्रास त्यापैकीच आहे. हा पिशाच्य त्रास आहे. त्याची समजूत पटून पिशाच्य योनीतून मुक्त होण्यात त्याचं हित आहे हे त्याला समजावून तो त्या गोष्टीला तयार झाला तर आवश्यक तो पुण्यांश यांच्याकडून करवून घेऊन तेही करता येईल. शिवाय पिशाच्य शक्ती 2 तप जास्त असते. तो कालही उलटून जाणं जरूर आहे. तोपर्यंत कोणत्या तरी उपायाने त्यांना धीर देत थांबवणं भाग आहे. नाहीतर त्रास अजिबात बंद न होता पुढे सुद्धा चालू राहण्याचा संभव. ते काही हिताचं नाही. तो काळ संपेपर्यंत त्यांना सत्प्रवृत्त राखणं आणि त्यांना निराश होऊ न देणं एवढंच तूर्त काम आहे. असा आशीर्वाद मिळूनसुद्धा मूल न झाले त्या व्यक्ती एकामागोमाग एक याप्रमाणे मी विचारल्या. श्री स्वामींनी दिलेल्या स्पष्टीकरणाने माझं समाधान झालं. ज्यांना संतती झाली त्यांच्या बाबतीत अगदी सांगितल्याप्रमाणे सर्व घडतं याचे दाखले होतेच. यावरून श्री स्वामींना संतती होणार की नाही, होत नाही ती का, हे स्पष्टपणे समजतं. इतकंच नव्हे
तर न होण्याची कारणं आणि त्यावरचे उपायही दिसतात समजतात असंच म्हणावं लागेल. सकृतदर्शनी वाटतं त्यापेक्षा प्रत्येक गोष्टीमागे अनेक गोष्टी विचारात घेऊन मगच आपलं मत बनवायला हवं. देखावा बघून बनलेले आपलं मत बऱ्याच वेळा चुकीचंच ठरण्याची शक्यता अधिक, हे मात्र ही चर्चा मला सांगून गेली.